numerical data. Okay, transforming or converting the numerical data, text data into numerical data, as I can say normally. Okay, so पहा basically main definition किंवा हा main meaning आहे. Okay, coming to the types of encoding, so main दोन types आहे. Okay, जे frequently तुम्ही यूज कराल, लेबल एन्कोडिंग आणि दुसरं आहे वन हॉट एन्कोडिंग आणि त्यानंतर आहे फ्रिक्वेन्सी एन्कोडिंग आहे, हॅश एन्कोडिंग आहे. ओके, देर आर मोर दॅन टू विच आय प्रिव्हियसली मेन्शन, लेबल अँड वन हॉट एन्कोडिंग. सो लेबल एन्कोडिंगमध्ये तर सांगितलं आहे की जिथं ना नॅचरल ऑर्डर असेल डेटामध्ये, when the data is ordinal data, in this case we will go with the label encoding, such as gender, male, female, class, first class, second class, third class. In this we would always go with the label encoding. Now coming to the one hot encoding, when the data is again categorical data, but there is no order. Okay, the data is in nominal form. So in such a scenarios we can go with the one hot encoding. Okay, then थर्ड विच आय मेन्शन द फ्रिक्वेन्सी एन्कोडिंग. फ्रिक्वेन्सी एन्कोडिंगमध्ये एखाद्या नंबरचा ऑकरन्स किंवा एखादी कॅटेगरीना किती वेळेस ऑकर होते त्यावेळेस, म्हणजे ऑन द बेसिस ऑफ दॅट त्याचं इम्पॉर्टन्स डिसाईड केलं जाते किंवा त्याचं इम्पॉर्टन्स स्पेसिफाय केलं जाते. इट्स अबाउट फ्रिक्वेन्सी एन्कोडिंग. हॅश एन्कोडिंग पण हे असंच आहे पण थोडंसं वेगळं आहे. ओके, बट नो वन गोना आस्क, मॅक्झिमम केसेसमध्ये तुम्ही लेबल एन्कोडिंग आणि वन हॉट एन्कोडिंगच प्रेफर कराल. फ्रिक्वेन्सी आणि हॅश एन्कोडिंग दॅट इज समथिंग डिफरंट. ऑनेस्टली टेलिंग मी पण फ्रिक्वेन्सी आणि लेबल आणि लेबल आणि वन हॉट एन्कोडिंग त्यावेळेस जस्ट माय स्टार्टेड करियर, बट just 2 months back ago I have learned about hash encoding and the frequency encoding. So it's not like that single go मध्ये सगळं तुम्ही शिकाल. ओके, सो स्टेप बाय स्टेप यू विल लर्न एव्हरीथिंग. ओके, सो इट्स नॉट मॅन्डेटरी अगेन की सगळ्याच टेक्निकना तुम्ही हे करणार. ओके, बट इट्स अगेन ट्रायल अँड एरर अप्रोच. हे काम नाही केलं तर ते काम करेल, बट देर इज अगेन फिक्स सम रूल्स विच आय करंटली मेन्शन अबाउट द वन हॉट एन्कोडिंग, विच इज नॉमिनल अँड ऑर्डिनल. ओके, फ्रिक्वेन्सी या ज्या ठिकाणी लाईक हे काम करत नाही. वन हॉट एन्कोडिंग काय करते, नंबर ऑफ कॉलम्स वाढते. ओके, सो इट्स कॅन क्रिएट अ प्रॉब्लेम ऑफ एक प्रॉब्लेम आहे ज्याला आपण हे म्हणतो हाय डायमेन्शनलिटी, नाही कर्स ऑफ डायमेन्शनलिटी. ओके, कर्स ऑफ डायमेन्शनलिटी अवॉइड करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण वन हॉट एन्कोडिंग अवॉइड करून बाकी मग फ्रिक्वेन्सी एन्कोडिंग किंवा अदर टाइप्स ऑफ एन्कोडिंगला आपण जातो. ओके, so let me clear 3 things: label encoding, one hot encoding नंतर आपण जी रिसेंटली सांगली फ्रिक्वेन्सी एन्कोडिंग, जिथे नंबर ऑफ कॉलम्स वाढत असतील वन हॉट एन्कोडिंगमुळे, तर त्या केसमध्ये ते अवॉइड करण्यासाठी किंवा कर्स ऑफ डायमेन्शनलिटी अवॉइड करण्यासाठी विल गो विथ द फ्रिक्वेन्सी एन्कोडिंग. ओके, हॅश एन्कोडिंग पुढे सांगेल, बट या सध्या 3 गोष्टी क्लिअर असू द्या. सो सध्या पाहत आहोत एन्कोडिंग टेक्निक्समध्ये. फर्स्ट आहे लेबल एन्कोडिंग, आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ओके, सो आय विल डिरेक्टली कम टू वन हॉट. लेबलमध्ये आपण अगोदर ते मेडिकल इन्शुरन्सचा जो डेटा सेट पाहिला होता त्यामध्ये जेंडर होता मेल फिमेल. ओके, त्यानंतर रिजन वगैरे होते. सो अशा केसेसमध्ये आपण 0, 1, 2 असा वी कॅन असाइन द सेम व्हॅल्यू टू दॅट पर्टिक्युलर कॅटेगरी. ओके, सो सिम्पली वी कॅन कन्वर्टिंग द टेक्स्ट डेटा इन टू द न्यूमेरिकल फॉर्म. So again we are importing the data manipulation libraries pandas and numpy. So import pandas as pd, import numpy as np. Okay, then df is equals to pd.read csv. है, the csv is a file name है autos data set, means auto data set dot extension, it will be csv df of column name. Okay, जर तुम्ही auto data set पाहिला असेल तर पाहिलाय का? आय थिंक लास्ट लेक्चर आम्ही काहीतरी शो केला होता आणि एक्सप्लेन पण केला होता, राईट, इफ यू रिमेंबर. हां सर. ओके, सो तो डेटा सेट आहे, तोच डेटा सेट कन्सिडर केला आहे. सो त्यामध्ये एक फीचर होता बॉडी स्टाईल. सो बॉडी स्टाईलमध्ये मल्टिपल कॅटेगरीज होत्या. ओके, इफ यू रिमेंबर आय ऑल्सो मेन्शन द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यू काउंट, युनिक अँड एन युनिक. कोणी सांगेल व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द 3? value count, unique and n unique. एक एग्जांपल देऊन पण मी सांगितलं होतं, इफ यू रिमेंबर अगेन. एनीवन? येस सर.
कळेल की गणपती सर बसल्यानंतर ब्रेन काम करायचं विसरलाय की स्टील इट्स वर्किंग. हां इट्स वर्किंग, पण मी त्या दिवसानंतर काही पाहिलेलं नाही. नंतर मी एक सांगतो, म्हणजे ते आधीपासून माहित होतं मला. अं, तर समजा मेल आणि फिमेल ह्या 2 कॅटेगरी आहेत. एका डेटा सेटमध्ये मेल आणि फिमेल ह्या 2 कॅटेगरीज आहेत. तर युनिकमध्ये मेल आणि फिमेल हे डिस्क्राईब करणार की हा मेल आणि फिमेल असं आहे करून. त्याच्यानंतर किती कॅटेगरीज आहेत, 2 कॅटेगरीज आहेत, त्या एन युनिकमध्ये डिस्क्राईब होणार की हा 2 कॅटेगरीज आहेत डिस्क्राईब म्हणून. होणार की फक्त 2 त्याच्यानंतर लिहून येणार तिथं आउटपुटमध्ये? लिहून येणार डिस्क्राईब म्हणजे डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन झालं. हां सॉरी आणि व्हॅल्यू काउंट मध्ये मेल किती आहेत आणि फिमेल किती आहेत हे लिहून येईल. पुष्कर प्रियंका, इज इट राईट? हा सर बरोबर आहे. ठीक आहे. ओके, सो पहा खाली तेच यूज केलं आहे. हे DF बॉडी स्टाईल म्हणजे जो काही कॉलम आहे तो प्रिंट करून घेतला. सो लेंथ इंडिकेट्स 205. ओके, नाव अगेन चेकिंग द व्हॅल्यू काउंट. ओके, सो जो काय बॉडी स्टाईलमध्ये डिफरंट कॅटेगरीज आहे त्याचा प्रत्येकाचा आपण इंडिव्हिज्युअली व्हॅल्यू काउंट चेक करत आहोत. सेडन विल बी 96, हॅचबॅक विल बी 70, वॅगन विल बी 25, हार्ड टॉप विल बी 8 अँड कन्व्हर्टेबल विल बी द 6. ओके, हे प्रत्येक कॅटेगरीचा काउंट आहे बाय युजिंग डॉट व्हॅल्यू काउंट फंक्शन. ओके, then types which are recently mentioned, label encoding and one hot encoding. Apart from this I also mentioned the hash encoding and the frequency encoding. Okay, हे तुम्ही ऑलरेडी पाहिले. ओके, मेडिकल इन्शुरन्सच्या डेटा सेटवरती वन हॉट एन्कोडिंग वॉज आय थिंक स्टील पेंडिंग, सो वी आर कव्हरिंग हिअर. ओके, सो बेसिकली वन हॉट एन्कोडिंगमध्ये काय केलं जातं तर PD डॉट गेट डमीज वगैरे असं लावलं जातं. ओके, आठवत असेल इफ यू रिमेंबर आपण काय करायचो लेबल एन्कोडिंगमध्ये. सपोज जेंडर नावाचा कॉलम असेल तर सपोज मेलसाठी मी 1 असाइन करायचो, फिमेलसाठी 0. सो इट विल बी 10 10 10 10 लाईक इन अ सेम कॉलम. सपोज हा जेंडर नावाचा कॉलम असेल तर यामध्ये 10 10 अशा गोष्टी असायच्या. राईट, बरोबर? येस. पण ज्यास मी म्हणतो वन हॉट एन्कोडिंग. राईट. ओके, तर जो काय बॉडी स्टाईल हा माझा कॉलम नेम आहे. सो त्यामध्ये टोटल किती कॅटेगरी आहेत? सेडन, हॅचबॅक, वॅगन, हार्ड टॉप अँड कन्व्हर्टेबल. टोटल अप्रॉक्सिमेटली देअर आर 5 कॅटेगरीज. ओके, सो यात काय केलं जाईल 5 म्हणजे एका प्रत्येक कॅटेगरीसाठी एक कॉलम क्रिएट केला जाईल. लाईक सेडन एक आहे, हॅचबॅक एक आहे, वॅगन आहे, हार्ड टॉप आहे, कन्व्हर्टेबल. या प्रत्येकासाठी एक एक कॉलम इथं ॲड केला जाईल. सपोज इनिशियल जस्ट अजून 10 असतील तर नंतर याचा कॉलमचा पण 15 होईल. क्लिअर? हा सर. ओके, सो पहा बॉडी स्टाईल. सो बॉडी स्टाईलमध्ये सेडन वगैरे आहे. सो एक सिम्पल लॉजिक सांगतो यामध्ये. त्यामध्ये टोटल 3 ऑप्शन येतात वन हॉट एन्कोडिंगमध्ये. सो फर्स्ट ऑप्शन DF1 इज इक्वल्स टू PD डॉट गेट डमीज. ओके, DF कोमा कॉलम्स आणि त्या कॉलमचं नेम पास करा बॉडी स्टाईल, देन इट विल बी क्लोज अँड DF1. ज्यास DF1 मी कॉल करतोय की प्रिंट करतोय, बेसिकली कॉलिंग. ओके, सो त्यावेळेस पहा जे बॉडी स्टाईल आहेत ना, बॉडी स्टाईलमध्ये असेल सेडन, हॅचबॅक वगैरे, सो ते 4 कॉलम तुम्हाला एक्स्ट्रा ॲड झालेले दिसतील. लेट मी चेक. बॉडी स्टाईल इकडे आहे लास्ट दिसते. मेन कॉलम नेम, त्यानंतर डिरेक्टली जे काय असेल त्यामध्ये जे काय सब टाईप्स होते बॉडी स्टाईल किंवा ज्यामध्ये जे काय कॅटेगरीज असत्या त्या कॅटेगरी. एनीवन हॅज एनी डाऊट? आणि हे सगळ्यात लास्ट लाईन होऊन जाईल. ओके, हा सर. ठीक आहे. नाव हे तुमची DF1 डेटा फ्रेम होती ज्यामध्ये मी चेंजेस केले होते. ओके, बट DF विल बी द युअर ओरिजिनल डेटा फ्रेम. सो DF इथंच आहे खाली. सो पहा टोटल अप्रॉक्सिमेटली वी हॅव ॲडेड 4 कॉलम्स, 4 to 5 अप्रॉक्सिमेटली. ओके, सो इफ यू चेक इनिशियल काउंट किती होता? 26. राईट, इनिशियल काउंट होतं 26 बॉडी स्टाईलला पकडून. बरोबर? हॅलो सर. इनिशियल काउंट होतं 26 बॉडी स्टाईलला पकडून. ओके, त्यानंतर किती कॅटेगरी होती माझ्याकडे? टोटल 5 कॅटेगरी होत्या. ओके, जस्ट ॲज्युम बॉडी स्टाईल ओरिजिनल आहे तो कॉलम राहणार नाही. बॉडी स्टाईल सेडनच्या ठिकाणी 26 ला 26 आणि प्लस हे राहिलेले 4. सो इट विल बी अगेन 26 + 4 30. बरोबर?
राईट. हां सर. सो टोटल विल बी अगेन 30 मीन्स 30 जिथं तुम्ही पाहिलं होतं ते. सो 30 कॉलम अँड 205 विल बी द रो. ओके. DF will be again your original data frame, but DF1 will be something different than the original, which we have recently covered or recently seen. It's about DF1 part by using first option. Now second option. Okay, in second option you can see we are just adding suffix, I mean prefix. df underscore body underscore style एक व्हेरिएबल आहे इज इक्वल्स टू पी डॉट गेट डमीज df ऑफ बॉडी स्टाईल. हे अगोदर आपण इथपर्यंत पाहिलं होतं फर्स्ट ऑप्शनमध्ये. बट पहा त्यानंतर तुम्हाला प्रिफिक्स इज इक्वल्स टू बॉडी स्टाईल ॲड करावं लागेल. ओके. आणि ॲड केल्यानंतर परत व्हेरिएबल मी कॉल करतोय. सो देर विल बी अगेन आय कॅन से द सेम आउटपुट, बट प्रिव्हियस केसमध्ये ना हे जे आहे ओके ही डेटा फ्रेम मी असाइन केली होती कंप्लीट डेटा फ्रेम पी डॉट गेट डमीज आणि त्याला कॉल केलं होतं. तर यू कॅन सी ऑल द कॉलम्स आर हिअर. ओके. बट या केसमध्ये मी व्हेरिएबल असाइन केले, स्पेसिफिक व्हेरिएबल क्रिएट केले, त्यामध्ये प्रिफिक्स यूज केलं आणि त्यानंतर जे काय आहे ते प्रिंट करून घेतलं. ओके. स्मॉल डिफरन्स, इथं प्रिफिक्स यूज करतात, प्रिव्हियस केसमध्ये प्रिफिक्स नावाचं पॅरामीटर वगैरे काही पास करत नाही. क्लिअर? सर. ठीक आहे. हा सेकंड ऑप्शन. त्यानंतर हे कॉलम प्रिंट केला, परत हेच आहे जे आपण df डॉट कॉलम नेम पास केलं, त्यामध्ये कॅटेगरीज कोणकोणत्या आहेत चेक केल्या किंवा रो काउंट किती आहे चेक केला. ओके. देन थर्ड ऑप्शन इट्स अबाउट वन हॉट एन्कोडर फंक्शन. ओके. सो वन हॉट एन्कोडर फंक्शन आणखी एक महत्त्वाची गोष्ट, यू विल बी गोना यूज दोज थिंग्स इन रेअर केसेस. मोस्ट प्रोबॅबली तुम्ही pd डॉट गेट डमीज फर्स्ट आणि सेकंडाच यूज कराल. सेकंड आणि थर्ड जे आहे मेन केस लेबल, सेकंड आहे वन हॉट एन्कोडिंग. ओके. वन हॉट एन्कोडिंगला पण तुम्ही फर्स्ट आणि सेकंडलाच जाईल. रिअर केसेसमध्ये तुम्ही वन हॉट एन्कोडरला जाल, बट दॅट्स ऑल्सो नॉट शुअर. ओके. सो फर्स्ट आणि सेकंड विल प्रिफर इन द लेबल एन्कोडिंग केस or when I talking about the overall approach, it's about one hot encoding and label encoding. आणि जर लेबल एन्कोडिंग यूज करत असेल तर पहिल्या दोन टाईपसोबत डील कराल. ओके. ओव्हरऑल अप्रोच म्हणत असाल तर लेबल एन्कोडिंग आहे किंवा वन हॉट एन्कोडिंग आहे. ॲट द लास्ट यू कॅन ऑल्सो गो फॉर फ्रिक्वेन्सी और हॅश एन्कोडिंग. ओके. कम हियर वन हॉट एन्कोडर फंक्शन फ्रॉम स्कलन डॉट प्री प्रोसेसिंग इम्पोर्ट वन हॉट एन्कोडर, कारण आपण वन हॉट एन्कोडर सोबत डील करतो किंवा लेबल एन्कोडर. ओके. देन यामध्ये तीन गोष्टी आहेत वन हॉट एन्कोडरमध्ये. सी जस्ट मी फिट यूज करतोय. इन दिस केस आय कॅन से दॅट हाऊ टू पास ट्रेनिंग डेटा हियर. या केसमध्ये तुम्हाला ट्रेनिंग डेटा इथं पास करायला लागेल. ओके. जस्ट मी ट्रान्सफॉर्म यूज करतोय, त्यावेळेस ट्रेनिंग और टेस्टिंग डेटा आय कॅन पास हियर. ओके. वेन आय से इट्स फिट ट्रान्सफॉर्म, इट इज कॉम्बिनेशन ऑफ फिट प्लस ट्रान्सफॉर्म, and in this case you need to pass only training data here. Okay. जर इंटरव्ह्यूने विचारलं what is the significance of one hot encoder function, you have to mention this. Clear? Yes sir. वन हॉट एन्कोडर फंक्शन मध्ये या तीन गोष्टी आहेत. जस्ट फिट मी यूज करतोय त्याच त्याचा मिनिंग काय होतोय, जस्ट ट्रान्सफॉर्म यूज करतोय त्यावेळेस त्याचं मिनिंग काय, आणि जस्ट मी कंबाईन यूज करतोय फिट प्लस ट्रान्सफॉर्म त्याचा मिनिंग काय होतोय. ओके. So those are the short summary about the three. Now एक वेगळं एक्झाम्पल घेतलं ऑटो डेटा सेटने, एक सिम्पल एक्झाम्पल घेतलं जे की तुम्हाला समजायला आणि डायजेस्ट करायला इझी आहे. ओके. सो df1 इज इक्वल्स टू pd डॉट डेटा फ्रेम. ओके. यामध्ये एक कॉलम ॲड केला आहे किंवा की इनिशियली आय हॅव रिटर्न इन की व्हॅल्यू पेअर्स असं म्हटलं तरी चालेल. सो की विल बी सिटी अँड द व्हॅल्यूज आर लाईक पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता, मुंबई अगेन, दिल्ली, कोलकाता, पुणे अँड मुंबई. ओके. calling the same variable df1 again, so you can see the data frame is here which having a column name city, and in that column name there are multiple cities are available. Okay, as you can see the repetition has been done, but main city I think 4 to 5. Okay. Then one hot encoder enc is equals to one hot encoder, data type is equals to 1, आणि ते यूज करतो फिट ट्रान्सफॉर्म. सो वन हॉट एन्कोडिंग वन हॉट अंडरस्कोर enc डॉट फिट ट्रान्सफॉर्म df1 ct आणि जे काय असेल त्याचा ॲरेमध्ये कन्वर्ट केलं. ओके. आता यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे सांगतो. ठीक आहे. सध्या ही सेल न विसरा, मी खालच्या सेलला येतो, तुम्हाला समजून जाईल. ओके. सो पहा टोटल कॅटेगरीज कोणकोणत्या होत्या माझ्याकडे, 4 सिटी आहेत युनिक यामध्ये.
इफ यू गो टू चेक द युनिक किंवा वेगळे अकाउंट किती आहे, तर पहा पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता या 4 सिटी आहेत आणि त्यांचं परत परत रिपिटेशन झाले, राईट. येस. ओके, देन या तुमच्या मेन कॅटेगरी झाल्या, आय कॅन से. ओके, मी 1 हॉट एन्कोडिंगच्या कॅटेगरी प्रिंट केल्या. सो इट विल बी लाईक दिल्ली, कोलकाता, मुंबई, पुणे. ओके, आता जे काय माझ्याकडं हे कॉलम आहे किंवा हे डेटा फ्रेम आहे. ओके, सो या डेटा फ्रेमला मी काय करतो, मी याला ना प्रिंट करून घेतो. ओके, आणि आय एम अप्लाइंग फिट ट्रान्सफॉर्म. ओके, सो याचा अर्थ काय. ओके, हा पॉईंट सांगायचा सर, हा कव्हर करतो. याबद्दल सांगितलं पण मेन पॉईंटच नाही सांगितलं. फर्स्ट ऑप्शन राईट. ओके, सो 1 हॉट एन्कोडिंग अप्लाय केल्यानंतर काय होते, यामध्ये तर सांगितलं की लेबल एन्कोडिंगमध्ये काय 0101 जे काय असेल ते असाइन होते. ओके, बट वेन आय एम सेइंग इट्स 1 हॉट एन्कोडिंग, तर जिथं मॅच होते रेकॉर्डमध्ये तिथं फक्त तो 1 असाइन करेल, अदरवाइज इट विल असाइन अ 0. यू कॅन सी द डिफरन्स हिअर. ओके, सो पहा बॉडी स्टाईल कन्व्हर्टेबल, जे काय तुमच्याकडे कॉलम होता बॉडी स्टाईल. ओके, त्यामध्ये 1 नंबरला कन्व्हर्टेबल होता. ओके, सेकंड नंबरला पण कन्व्हर्टेबल होता. थर्ड नंबरला जो काय होतं ते बॉडी स्टाईल हॅचबॅक होता किंवा हॅचबॅक होती स्टाईल. ओके, सो जिथं काय ते तुमच्या रोल लेवलला तो असे प्रेझेंट असेल ते फीचर, ओके, और ती कॅटेगरी प्रेझेंट असेल तिथं 1 येईन. ओके, आणि जिथं नसेल तिथं डायरेक्टली 0 असाइन केली. जे काय तुमचं फर्स्ट रेकॉर्ड होतं ते कन्व्हर्टेबलचं होतं, सेकंड रेकॉर्ड वॉज ऑल्सो कन्व्हर्टेबल, थर्ड रेकॉर्ड वॉज हॅचबॅक फॉर थर्ड कॅटेगरी हॅचबॅक. ओके, तुम्ही जर CSV ओपन केली तर या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळेल. सुरुवातीला हे होतं, ते होतं, नंतर 3 नंबरला हे होतं. गेटिंग माय पॉईंट. एकाचे 4 कसे झाले. डाऊट असेल तर आत्ता आपण विचारा. 1 हॉट एन्कोडिंग इथं परत नंतर रिपीट होणार नाही. दॅट्स वाय आय एम आस्किंग अगेन अँड अगेन. क्लिअर. येस सर, क्लिअर. नो डाऊट. नेक्स्ट इथं या. इथं पण थोडंसं तेच लॉजिक अप्लाय होतं आहे. सो माझ्याकडे सिटी आहे दिल्ली, कोलकाता, मुंबई, पुणे. ओके, सो ॲज यू कॅन सी पुणे किती नंबरला या केसमध्ये, लेट मी नो द काउंट. 4. राईट, सो पुणे विल बी 4. सो जिथं पुणे असेल तिथं 1 येईन, बाकी ठिकाणी 0 येईन. सो 1 2 3 4 1 राईट. पुणे. मुंबई किती नंबरला आहे. 3. सो 3 नंबरला 1 असलं पाहिजे. 1 2 3 1 राईट. देन दिल्ली 1. सो एक फर्स्ट पोझिशनला 1 असेल, बाकी 0 0. सो सेम थिंग हॅपन्स फॉर अदर्स ऑल्सो अँड इट्स नथिंग बट द फिट ट्रान्सफॉर्म. ओके, हे आता आम्ही सांगितलेलं. ओके, देन DF ऑफ सिटी, PD डॉट डेटा फ्रेम, ॲरे कॉमा कॉलम्स 1 हॉट ENC कॅटेगरीज, ह्या कॅटेगरीज आहेत त्या प्रिंट करून घेतल्या. सो तेच आहे. ओके, पुणे इनिशियली फर्स्ट नंबरला होतं, त्यानंतर मुंबई होतं, जिथं असेल तिथं 1, जिथं मॅच होत नाही तिथं 0 0. हे जवळपास ना यामध्ये होते 1 हॉट एन्कोडिंग. आपण जे फर्स्ट टाईप पाहिलं ना रेग्युलर किंवा नॉर्मल, त्यामध्ये पण हेच होतं. ओके, बट देअर वॉज ह्यूज और बिगर डेटा फ्रेम ॲज कम्पेअर टू दिस. ओके, पहा 1 हॉट एन्कोडिंग. आता मी प्रत्येक जे काय माझ्याकडे जे मेन कॉलम होती, सिटी नावाचा मेन कॉलम होता, त्या कॉलममध्ये जे काय कॅटेगरी होती स्पेसिफिक, ती कॅटेगरी मी आता ॲक्सेस करेन इन फॉर्म ऑफ ॲरे. सो 1 हॉट ENC डॉट ट्रान्सफॉर्म. ओके, जे काय कॉलम नेममधलं जे काय कंटेंट होतं किंवा जी काय कॅटेगरी होती पुणे, जे काही सिटी नेम होतं, टू ॲरे. ओके, सो या सिटीचा जो काय ॲरे असेल तो मला पाहायला मिळेल. सो यू कॅन सी दिस विल बी युअर फर्स्ट ॲरे अँड द रिझल्ट्स आर बिलो. राईट. Then for Mumbai also, Mumbai will be second 0010, so it will be 0010, right? Then fit transform. ओके, एंट्रीवर फक्त विचार की फिट ट्रान्सफॉर्मला कोणता डेटा पास केला जातो, ट्रान्सफॉर्मला कोणता आणि फिटला कोणता. ओके, सो यू कॅन you are able to give the answer for the simple and the same question. Fit transform. So 1 hot ENC, 1 hot encoding, data type integer वापरतात. ओके, fit transform it's nothing but the combination of fit and the transform, and in this case we are going to just pass the training data here. Okay, fit मध्ये training, transform मध्ये testing. Okay, and last इथे लिहून दिलं होतं ना पुढे तर. ओके, fit मध्ये ट्रेनिंग, ट्रान्सफॉर्म मध्ये ट्रेनिंग और टेस्टिंग, बट फिट ट्रान्सफॉर्म मध्ये जिथं फिट प्लस ट्रान्सफॉर्म आहे त्या ठिकाणी फक्त आणि फक्त ट्रेनिंग डेटा पास करतो. इम्पॉर्टंट आहे, इंटरव्ह्यूवर नक्की विचारेल. So be prepared with that. Okay, 1 hot ENC dot transform DF1 CT to again converting into array. हेच रिझल्ट आहेत जे मागाशी पुणे मुंबई पाहिले त्याचं आउटपुट हेच आहे. ओके,
परत त्याला रिप्रिंट केलं, जिथं पुणे आहे तिथं 1, जिथं नाही तर 0. ओके, हेच आहे. आता आपण ना जसं ट्रेन टेस्ट स्प्लिट वगैरे करतोत ना, ओके, तसं काय बिलकुल करणार नाही सध्या फक्त एक मी व्हेरिएबल असाइन केलं एक्स टेस्ट म्हणून. आपण 80-20 वगैरे करतोत ना, 80% डेटा ट्रेनिंगसाठी, 20% डेटा टेस्टिंगसाठी. तर ट्रेनिंग टेस्टिंग बिलकुल काही होणार नाही, फक्त आय एम जस्ट युझिंग अ सिम्पल अँड सिंगल व्हेरिएबल एक्सटेस्ट इज इक्वल टू df1.tel. एक्सटेस्ट नावाचं एक व्हेरिएबल असाइन केलं. त्यामध्ये टेल म्हणजे काय प्रियंका? टेल, डिफरन्स बिटवीन द हेड अँड टेल. हेड मध्ये स्टार्टिंगचे 5 रोज येतात आणि टेल मध्ये लास्टचे 5 रोज येतात. Okay, in this Print case होतं. I have written df1.tel and the number assigned has been 3. So टेल म्हणजे शेवटचे. सो शेवटचे 3 जे काय आहेत ते पाहायला मिळतील. सो कोलकाता, पुणे, मुंबई, दोज 3 category you can see here. Okay, test. Then encoding on training data set. आता आपण ट्रेनिंग डेटा सेट जो काय आहे त्यावरती एन्कोडिंग करतो. ओके, इथं तर काही T20 वगैरे स्प्लिट केलं नाही, बट आय एम जस्ट टेकिंग अ रॅन्डम नंबर लाईक 6, 3 असे नंबर घेतात. सो एन्कोडिंग ऑन द ट्रेनिंग डेटा सेट. सो एक्स ट्रेन इज इक्वल्स टू df1.head आणि पास केला 9 नंबर. ओके, सो हेड म्हणजे सुरुवातीचे 9. सो यू कॅन सी आय हॅव रिटन हिअर नंबर. ओके, देन वन हॉट ENC इज इक्वल्स टू वन हॉट एन्कोडर डेटा टाईप इज इक्वल्स टू इंटिजर. एक्सटेनचे जे काय रिझल्ट आहेत, जे का मी एक्सटेन यूज केलं होतं, हा वाला एक्सटेन ज्यामध्ये 9 रेकॉर्ड होते. ओके, तो इथं घेतला आणि ॲरेमध्ये कन्वर्ट केला. एक्सटेन DF हे रिझल्ट्स होते आणि हे DF. ओके, DF PD डॉट डेटा फ्रेम एक्सटेन डॉट रिझल्ट हा वाला इथं कॉल केला. ओके, कोमा कॉलम्स वन हॉट ENC कॅटेगरी जे आपण वरती कॉल केले आठवत असेल तर दाखवतो. वन हॉट ENC कॅटेगरीज, वन हॉट ENC कॅटेगरीज, राईट, दिस वन. ओके, सो इथं मी परत कॉल केले. ओके, वन हॉट ENC अंडरस्कोर कॅटेगरीज परत कॉल केले. एक्सटेंड DF प्रिंट केला. सो रिझल्ट विल बी अगेन सेम, जिथं असेल तिथं 1, जिथं नसेल तिथं 0, 0, 0. ओके, यामध्ये तुम्ही पाहिलं असेल फिट आलं, ट्रान्सफॉर्म आलं किंवा फिट ट्रान्सफॉर्म आलं तरी रिझल्टमध्ये भरपूर काय व्हॅरिएशन येत नाही. आपण जे लॉजिक यूज करायचं तेच ना शेवटपर्यंत, किंवा जे आउटपुट भेटायचं ते शेवटपर्यंत बऱ्यापैकी येतं सब कॅटेगरीमध्ये, राईट. जे काय पाहिलं होतं त्यामध्ये, राईट. रिझल्ट काय चेंज झाले का? फिट ट्रान्सफॉर्म आणि ट्रान्सफॉर्ममध्ये सध्या जे काय पाहिजे त्यामध्ये बऱ्यापैकी सेम दिसतं, राईट. हां सर. ओके, एक्सटेस्ट DF इथं पण सेम तेच आहे. इथं पण जो आपण ना टेस्ट डेटा घेतला होता, आय थिंक सुरुवातीचे आपण किती टेल घेतलं होतं, राईट. सुरुवातीचे 3 की शेवटचे टेल? लेट मी चेक. टेस्टिंगसाठी काय घेतलं होतं? एक्सटेस्ट DF आय थिंक लास्ट 10 होते. टेल 3 असं काहीतरी घेतलं होतं. टेस्ट, राईट, टेल 3. सो लास्ट 10. टेल 3 लास्ट 10. ओके, सो यू कॅन सी एक्सटेस्ट DF P डॉट डेटा फ्रेम एक्सटेस्ट. ओके, लास्ट 10 म्हणजे हे असतील, राईट, बरोबर, सेम. हां सर. सो लास्ट 10 हे आहे. देन वन हॉट ENC प्रिंट केलं. सो वन हॉट एन्कोडिंग जसं कॉल झालं, हे तुम्ही जर रन केलं नोटबुकमध्ये तरी तर आय थिंक ब्ल्यू लाईन येईल. जसं ते मॉडेलचं इन्स्टन्स क्रिएट केलं तरी त्यांना तसं सेम भेटेल. ओके, देन हे सगळं झालं. ओके, त्यानंतर आय थिंक जस्ट लास्ट लेक्चरमध्ये का त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण हे पाहिलं इन्स्टन्स वगैरे मॉडेलचं क्रिएट करणं, त्यानंतर पिकल फाईल क्रिएट करणं. अथर्व आठवते तुमचा क्वेश्चन? पिकल आणि जेसन. बरोबर. ओके, सो पिकल इम्पोर्ट पांडा ॲज PD. सो इन्स्टन्स क्रिएट केला, जे की आपण वन हॉट एन्कोडर यूज केलं त्याचा, वन हॉट ENC आणि वन हॉट जे काय व्हेरिएबल मी यूज केले होते एन्कोडिंगसाठी किंवा असाइन केले होते. सो त्यांचा इन्स्टन्स क्रिएट केला विथ ओपन वन हॉट ENC डॉट पिकल फाईल. हे पिकल फाईलचं नाव आहे WB फॉर रायटिंग. ओके, ॲज F. पिकल डॉट डम्प. ओके, जी काय फाईल आहे ती राईट म्हणजे आपण जर फाईल राईट करत असेल तर त्या अगोदर डम्प करतात. ओके, सो पिकल डॉट डम्प जे काय इन्स्टन्स आहे तो इन्स्टन्समध्ये कॉल केला, F हे रन केलं तर एक ना या नावाची तुम्हाला पिकल फाईल जनरेट झाली पाहायला मिळेल. ओके, आता फाईल राईट केली और जनरेट केली. नाव इट्स टाइम टू रीड द फाईल. ओके, सो यू कॅन रीड बाय युझिंग RB. आणि तर जे काय आहे ते व्हेरिएबल नेम असाइन करायला लागेल. पिकल डॉट लीड राईट करताना डम्प करायला लागेल आणि वाचताना लोड करायला लागेल. सिम्पल. ओके, वन हॉट ENC कॉल केला, 0 ते इंडेक्स पास केला.
सो जे काय आहे तो तुम्हाला वन हॉट एन्कोडरचा मॉडेलचं नाही, वन हॉट एन्कोडर जे काय आहे त्याचं इन्स्टन्स पाहायला भेटेल. देन टॉकिंग अबाउट एक्स टेस्ट. ओके, सो इथं मी 2 सिटी पास केल्या, सिटी पुणे मुंबई, प्रिंट करून घेतलं एक्स टेस्ट DF मध्ये, तेच आहे एक्स टेस्ट पास करतोय. ओके, आणि मे बी या केसमध्ये मी 2 लास्ट यूज केले होते, लास्ट 2. ओके, सो पहा पुणे आणि मुंबई. ओके, हे तर डेटा फ्रेम आपल्याकडे 2च आहेत, 2च कॅटेगरी पुणे मुंबई सिटीमध्ये. सो जिथं पुणे आहे तिथं 1, जिथं मुंबई आहे तिथं 1, राईट. बाकी सगळ्या ठिकाणी 0 0 0. ओके, सिम्पल आहे वन हॉट एन्कोडिंग. अँड अगेन आय एम सेइंग दॅट we will definitely going to use level encoding and one hot encoding in majority cases. In rare cases or some there are cases where you can go for frequency or hash encoding. फ्रिक्वेन्सी मध्ये सांगितलं की एखादी कॅटेगरी किती वेळेस ऑकर होते ना, त्यावरती त्याचं वेटेज किंवा तो नंबर तिथं असाइन केला जातो आहे. ओके, हॅश एन्कोडिंग दॅट विल बी समथिंग डिफरंट अपार्ट फ्रॉम दिस थ्रीज, बट इट अगेन अ टाईप ऑफ एन्कोडिंग. पण आपण ते नंतर पाहू ज्यावेळेस पुढे येईल. ठीक आहे. हाँ सर. So you know that's all about for the encoding technique. Level encoding आपण ऑलरेडी पाहिलं होतं. आज लेबल एन्कोडिंग पण वरचेवर पाहिलं आणि वन हॉट एन्कोडिंग इन डिटेलमध्ये पाहिलं. आय हॅव जस्ट गिव्हन द इंट्रो अबाउट द frequency encoding, which is not important, but again part of encoding techniques. That's why I have mentioned की frequency encoding मध्ये काय केलं जातं. सिम्पल सांगतो, या डेटा फ्रेमवरती सांगतो म्हणजे तुम्हाला आयडिया थोडीफार. ओके, सपोज मुंबई 100 एक सिटी आहे, सिटी नावाचा कॉलम आहे, त्यामध्ये पुणे 100 वेळेस आहे, मुंबई 10 वेळेस आहे, त्यानंतर कोलकाता 5 वेळेस आहे, दिल्ली आणखी काहीतरी नंबर असेल. ओके, सो जेवढ्या वेळेस ना ती कॅटेगरी आलेली आहे ना, त्याच्या बेसिसवरती त्याचं वेटेज किंवा तो नंबर असाइन केला जातो त्या स्पेसिफिक कॅटेगरीला. ओके, इन डिटेल आपण पुढे पाहू इफ इट इज नीडेड. ओके, सो जस्ट इन फ्युचर इफ नीडेड आय विल डिस्कस द फ्रिक्वेन्सी अँड द हॅश एन्कोडिंग. ओके, फ्रिक्वेन्सीची वरच्यावर आयडिया दिली. हॅश एन्कोडिंग आय हॅव केप्ट कम्प्लिटली ब्लँक. once the same part has been arrived, I will teach or I will let you know what does it means. Fine? Yes. Sir. Yes, sir. Okay. Or anyone has any questions, any doubt? No questions, sir. No doubt. No sir.